बैलपोळ्यानिमित्त आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये टाकण्यात येणार आहेत। म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अखेर जमा करण्यात येणार आहे। सविस्तर माहिती पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो, कारण की आता बैलपोळ्यानिमित्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत। याच्याबद्दल आता सविस्तर माहिती पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो। त्याकरिता तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करायचं आहे, म्हणजे तुम्हाला येणारा व्हिडिओ लवकरात लवकर व सविस्तर पाहायला मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की आता बैलपोळ्यानिमित्त नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे आणि याचा लाभ थेट शेतकऱ्यांना मिळणार आहे। आणि हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, कारण की आता पाहू शकता नमो शेतकरीचा 7वा हप्ता आला, म्हणजेच नमो शेतकरी हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात अखेर जमा करण्यात येणार आहे। आणि नमो शेतकरी योजनेचा हा हप्ता जो आहे तो बैलपोळ्यानिमित्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा करण्यात येणार आहे व याची आता तारीख देखील फिक्स झालेली आहे व हीच तारीख आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, पाहायला गेलं तर पात्र शेतकऱ्यांची यादी आता जाहीर करण्यात आलेली असून त्याच्यामध्ये तुमचे नाव आहे का नाही आपल्याला पाहायचंय, कारण की शेतकरी मित्रांनो आता काही नवीन निकष लागू केले आहेत व त्या निकषात जे शेतकरी बसतात त्या शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये दिले जाणार आहेत व या व्यतिरिक्त जे कोणी शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना हे पैसे दिले जाणार नाहीत। म्हणून तुम्हाला आता पात्रतेची यादी पाहायची आहे। शेतकरी मित्रांनो, पात्रतेची यादी ही जाहीर करण्यात आलेली आहे आणि आता तुमचे नाव तुम्हाला त्याच्यामध्ये लवकरात लवकर चेक करायचे आहे। तर आता ही पात्रतेची यादी तुम्हाला कुठे पाहायला मिळणार आहे, तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितच असेल की तुम्हाला आता गुगलवर जायचं आहे व गुगलवर गेल्यानंतर तुम्हाला एकच काम करायचं आहे। ते काम म्हणजे तुम्हाला तेथे जाऊन namoshetkari.com याच्यावर जायचं आहे। म्हणजेच नमो शेतकरी योजना क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिल्या किंवा दुसऱ्या नंबरला जी साईट येणार आहे त्या साईटवर क्लिक करायचं आहे। त्या साईटवर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे एक शेतकऱ्याचा फोटो व नमो शेतकरी योजनेचा लोगो दाखवण्यात येईल व त्या लोगोच्याच खाली तुम्हाला तेथे बेनिफिशियरी स्टेटस म्हणून दिसणार आहे। त्या बेनिफिशियरी स्टेटसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे नाव, तुमचा मोबाईल नंबर व तुमच्या फार्मर आयडीचा क्रमांक टाकायचा आहे व एवढं टाकताच तुमच्या पुढे पात्र शेतकऱ्यांची यादी येणार आहे व याच्यामध्ये तुमचे नाव असेल, तुमचं पूर्ण स्टेटस येणार आहे, केवायसी प्रक्रिया पूर्ण आहे का हे सर्व येणार आहे व त्याच्यामध्ये तुमचे नाव असेल, म्हणजेच तुम्ही पात्र शेतकरी असाल तर आता मी सांगितलेल्या तारखेला तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत। म्हणजेच नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये हे थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पात्रता यादीत ज्यांचे नाव आहे त्यांच्या खात्यामध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जमा केले जाणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे केंद्राकडे आता प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे निधी मंजुरीसाठी। हा निधी मंजुरी येतात तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत आणि याची तारीख काय आहे आपल्याला पाहायचं आहे। तर आता केंद्राकडून सूचना देखील आता शेतकऱ्यांसाठी देण्यात आलेल्या आहेत, तसेच महाराष्ट्र सरकारसाठी देखील देण्यात आलेल्या आहेत। या सूचनांचे पालन सर्व शेतकऱ्यांना करायचं आहे, म्हणजे त्यांना 2000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, केंद्राकडे आता प्रस्ताव पाठवण्यात आलेला असून आता केंद्राकडून काही महत्त्वाच्या 4 ते 5 सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्या सूचना सर्व शेतकऱ्यांना पाळणे आता अनिवार्य करण्यात आलेले आहे। जर त्या सूचनांमध्ये जे आदेश दिलेले आहेत त्याच्यामध्ये शेतकरी बसत नसेल किंवा या अटी ज्या आहेत 4 ते 5 त्यामध्ये शेतकरी बसत नसेल तर त्यांना आता नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये मिळणार नाहीये। म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहायचा आहे शेतकरी मित्रांनो। तर येथे पाहायला गेलं तर आता फक्त याच बँकांमध्ये पैसे येणार असे केंद्र सरकारमार्फत सांगण्यात आलेलं आहे। तसेच असं देखील सांगण्यात आलेलं आहे की या व्यतिरिक्त जर बँका असतील तर खात्यात पैसे येतील, मात्र उशिरा येतील। तर शेतकरी मित्रांनो, याची पडताळणी देखील सुरू झालेली आहे। तर आता कोणत्या बँका आहेत आपल्याला सविस्तररित्या पाहायचं आहे, तसेच आता तुमच्या खात्यात येणार का नाही, अटी नियम सर्व आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत। म्हणून तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व नवीन असाल तर आता सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, चला पाहूया तर ज्या कोणत्या बातम्या आता केंद्राकडून सांगण्यात आलेल्या आहेत त्या बातम्या आहेत। म्हणजे शेतकरी मित्रांनो, केंद्राकडून सांगण्यात आलेल्या बातम्या ज्या आहेत त्या आहेत शेतकरी मित्रांनो, ज्या बँका ज्या आहेत त्या आहेत म्हणजे
शेतकरी मित्रांनो, पहिली बँक आहे महाराष्ट्र बँक। महाराष्ट्र बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांचे खाते आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। त्यानंतर जे आहे ते म्हणजे स्टेट बँक। स्टेट बँकेमध्ये तुमचे खाते असेल तर तुमच्या खात्यामध्ये लवकरच आता नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये हे जमा केले जाणार आहेत। त्यानंतर शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं म्हणजे SBI बँकेमधील ज्यांचे खाते आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपयांचा निधी जमा केला जाणार आहे। कारण की बहुतेक शेतकऱ्यांचे बँक जे आहे जे बँक अकाउंट आहे ते याच बँकेमध्ये असते, म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत। या ज्या बँक आहेत त्या बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या पैसे येणार आहेत। त्यानंतर पुढे आपण पाहायला गेलं तर जी बँक आहे ती म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक। या महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये देखील शेतकऱ्यांचे खाते आहे व या बँकेमध्ये देखील जर तुमचे आधार कार्ड या बँकेला लिंक असेल तरच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार आहेत। ज्या या 4 ते 5 महत्त्वाच्या बँक आहेत त्यामध्ये पाहायला गेलं शेतकरी मित्रांनो तर पोस्ट पेमेंट बँक जी आहे पोस्ट पेमेंट बँकेमध्ये पैसे येणार आहेत। त्यानंतर SBI बँकेत पैसे येणार आहेत। त्यानंतर महाराष्ट्र स्टेट बँकेत पैसे येणार आहेत। त्यानंतर महाराष्ट्र बँकेत येणार आहेत। त्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण बँकेत पैसे येणार आहेत। त्यानंतर कोटक असो ICICI बँक असो या सर्व बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपयांचा निधी हा जमा केला जाणार आहे। त्यानंतर आता ज्या केंद्राकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या म्हणजे महत्त्वाची म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID काढलेली आहे त्या शेतकऱ्यांना आता पैसे द्यायला सुरुवात होणार आहे बैलपोळ्यानिमित्त। म्हणजे जर तुम्ही फार्मर ID काढलेली असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। आता सर्व शेतकऱ्यांना फार्मर ID ही अनिवार्य करण्यात आलेली होती व आता ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID काढलेली आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये जमा करण्यात येणार आहेत। तसेच पुढील गोष्ट म्हणजे eKYC। आता eKYC ची प्रक्रिया सर्व शेतकऱ्यांची पूर्ण झालेली असेल कारण की त्यांच्या खात्यामध्ये नमोचे 2000 रुपये जमा झालेले आहेत। ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचे 2000 रुपये जमा झालेले आहेत त्या PM चे 2000 रुपये जमा झालेले आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता नमोचे 2000 रुपये देखील जमा केले जाणार आहेत। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। जर आधार कार्ड बँकेशी लिंक असेल तर थेट तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत। त्यानंतर मोबाईल नंबर तुमचा अपडेट असायला हवा व मोबाईल नंबर अपडेट असेल तर कोणतीही अडचण न येता तुमच्या खात्यामध्ये हे पैसे आता जमा केले जाणार आहेत। त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण पाहायला गेलं तर महत्त्वाची जी गोष्ट आहे म्हणजे पात्र असाल तर ह्या गोष्टी आज तुम्हाला चेक करायच्या आहेत। आता त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तर कोणत्या गोष्टी आहेत चला तर पाहूयात। तुम्हाला पात्र असाल म्हणजे तुमची जी पात्रतेची यादी आहे ते यादीमध्ये तुमचे नाव असेल, यादीमध्ये जर तुमच्या खात्यामध्ये आता हे पैसे जमा केले जाणार आहेत तर शेतकरी मित्रांनो या यादीमध्ये तुमचे नाव आहे तर तुम्हाला आता या गोष्टी चेक करायच्या आहेत शेतकरी मित्रांनो, म्हणजे तुमच्या खात्यामध्ये 2000 रुपयांचा लाभ हा जमा होईल। तर शेतकरी मित्रांनो त्यामध्ये महत्त्वाचं आहे म्हणजे तुमच्या सर्वांना माहीत असणारी गोष्ट म्हणजे फार्मर ID। ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होणार आहेत। फार्मर ID असेल तर त्यानंतर म्हणजे eKYC ची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे का हे देखील तुम्हाला चेक करायचं आहे। त्यानंतर पात्रतेच्या यादीत नाव आहे तुम्हाला तुमचं हे चेक करायचं आहे। पात्रतेच्या यादीमध्ये नाव आहे हे चेक केल्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला महत्त्वाची जी गोष्ट आहे ते म्हणजे तुमच्या खात्यात 2019 अगोदर जमीन होती का हे चेक करायचं आहे। त्यानंतर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे का हे देखील चेक करायचे आहे। कारण की आता पिवळे व केशरी रेशन कार्ड ज्या शेतकऱ्यांकडे आहे त्या शेतकऱ्यांना 2000 रुपये दिले जाणार आहेत। त्यानंतर आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे निधी मंजूर होतात, म्हणजे आता निधी मंजूर हा होणार आहे म्हणजे केंद्राकडे याचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे व निधी मंजूर झाला की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पोळ्याच्या सणानिमित्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये सोडण्यात येणार होते, मात्र निधी मंजूर होता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता हे 2000 रुपये जमा केले जाणार आहेत। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानुसार प्रस्ताव मंजूर होताच निधी येईल, निधी येताच 4 ते 5 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातील असं सांगण्यात आलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून। म्हणजेच निधी मंजूर होता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार असल्याचं यांच्याकडून सांगण्यात येत आहे। म्हणजेच आता तुम्ही इथे सविस्तररित्या पाहू शकता की प्रस्ताव मंजूर होताच निधी मंजूर होईल, निधी येईल व निधी येताच 4 ते 5 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपयांचा जो काही हप्ता आहे
तो हप्ता जमा केला जाईल असं सांगण्यात येत आहे. म्हणजेच आता 4 ते 5 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्याची प्रक्रिया सुरू होऊन शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. धन्यवाद.